एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे। या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चेतना सोमा राहणार जुनाविडी घरकुल सोलापूर असे आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी 14 वर्षीय पीडित मुलीच्या दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी 2025 पासून चेतन हा सतत पीडित मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता। गुरुवारी दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2च्या सुमारास पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षकाने तिच्या वडिलांना फोन केला। पीडितेची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती चेतना सोमा हा माझा भाऊ आहे, त्याच्या सोबत जाते असे सांगून गेली आहे। अजून शाळेत परतली नाही असे शिक्षकांनी वडिलांना सांगितले। त्यावरून सोमा याने पीडितेला कोठेतरी नेल्याची तिच्या आईवडिलांना खात्री झाली। सायंकाळी 5च्या सुमारास ती घरी परतली। ती घाबरलेल्या स्थितीत होती। यानंतर समजलेल्या धक्कादायक माहितीनुसार चेतन याने शाळेत येऊन तिला जुनाविडी घरकुल मध्ये नेले। तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले। त्यानंतर तिच्या आईने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत।